सीएनजीच्या दरात देखील मध्यरात्रीपासून वाढ झाली आहे। मुंबईमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागलंय। मुंबईत सीएनजीचे दर किलो मागे 82 वरून 84 रुपयांवर पोहोचलेत। आजपासून हे सीएनजीचे नवे दर लागू झालेत। मुंबईसह देशभरात सीएनजी आता महागलंय। डॉलरच्या तुलनेत विक्रमी घसरलेला रुपया आणि जगभरातील गॅस पुरवठ्याची विस्कळीत झालेली साखळी, त्यातूनच आता गॅस आयातीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत। दरवाढीची कारणं ही सगळी आहेत, त्यामुळे महानगर गॅसनं आता सीएनजी 2 रुपयांनी महागल्याचं सांगितलंय। बड़ा है ना, इसमें तो हम लोग का काम प्रभाव पड़ चुका है बहुत। मतलब देखिए, सवारी तो जितना रेट बढ़ा है ना सीएनजी का, उतना तो पैसा दे नहीं रहा है। हम लोग ओला उबर रैपिडो चलाते हैं, उसका भी पैसा अच्छा नहीं है, क्योंकि सब बाहर की कंपनी है, ये मनी पैसा देता है। और गैस जो हम लोग प्रवासी मजदूर जो बाहर से आए हुए हैं, दिल्ली में रहते हैं, उनके लिए सर हम लोग के लिए बहुत ज़्यादा डिफ़िकल्ट है यहाँ पे, मतलब रहना, खाना बनाना, क्योंकि 300 रुपये, 250 रुपये, 280 रुपये केजी, ऐसा 1 केजी हम लोग गैस डलवा रहे हैं खाना बनाने के लिए। और ये गैस तो ठीक था ऑटो में डालने के लिए सीएनजी, लेकिन इसका भी रेट बढ़ गया इससे, तो इससे हम लोग को बहुत दिक्कत है। या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याशी। बालाजी, एकीकडे पेट्रोल डिझेल तर महागलंय, सीएनजीच्या दरात देखील वाढ झाली आहे। सर्वसामान्यांच्या काय भावना आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया उमटतायत? कस्तुरी, सीएनजीच्या दरामध्ये जे आहे ते पुण्यामध्ये तर मात्र 2 दिवसापूर्वीच वाढ झालेली आहे 1.5 रुपयाची, आणि यामुळे सर्वसामान्य जे टॅक्सी चालक आहेत किंवा जे ग्राहक आहेत त्यांना सुद्धा याचा फटका बसणार आहे। एकीकडे पेट्रोलचे भाव वाढले असताना सीएनजीचे त्या अगोदरच भाव वाढलेले आहेत। मात्र आता सीएनजीचा वापर जास्तीत जास्त करण्याचा जो प्रयत्न आहे तो सर्वसामान्य टॅक्सी चालक असतील, रिक्षा चालक असतील हे करतायत, आणि त्यामुळे या सगळ्यांवरती जो आहे तो या भाववाढीचा परिणाम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास 2 ते 3 रुपयाने जे आहे ते सगळेच सीएनजीचे भाव वाढले असल्याने आता या प्रवास भाड्यामध्ये सुद्धा वाढ करावी का, असे प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत, आणि तशा संघटना विचार सुद्धा करत असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल दरवाढ आणि सीएनजी दरवाढ याचा परिणाम जो आहे तो सगळीकडे पाहायला मिळतोय, आणि त्यामुळेच याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांसह टॅक्सी चालक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या या सर्वांना बसल्याचं सुद्धा पाहायला मिळते। कस्तुरी, धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।